एका मोठ्या वकिलाच्या बंगल्यात त्यांच्या वृद्ध आईचा वाढदिवस साजरा होत होता. पाहुणे मंडळी आले होते. चहूबाजूला संगीत चालू होतं आणि इकडे बंगल्याच्या बाहेर सुरेश आणि रमेश, ज्यांनी आपल्या आईला घरातून धक्के देऊन बाहेर काढलं, ते दोघेही एका केस संदर्भात त्या मोठ्या वकिलाची मदत मागण्यासाठी आले होते. परंतु सुरेश आणि रमेश जसे बंगल्याच्या आत गेले, त्या वृद्ध महिलेला पाहून त्यांची शुद्धच उडाली. कारण रामने चालत असताना अचानक गाडी थांबवली, कारण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोलीस एक वृद्ध महिलेला मारत होते. हे पाहून रामचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. त्याने झटपट गाडी बाजूला केली आणि रागातच दार बंद करून धावत त्या झाडाजवळ पोहोचला. तिथे पोहोचल्यावर पाहतो तर काय, पोलिसांनी एका झाडाखाली महिन्यांपासून आपले निवासस्थान बनवलेल्या वृद्ध महिलेचे सामान उचलून दूर फेकून दिले होते आणि तिला निर्दयपणे धक्के देत होते. बिचाऱ्या त्या वृद्ध महिलेला अनेक वेळा जमिनीवर धक्का देऊन पाडले होते. एक पोलीस तिला निर्जीव वस्तूप्रमाणे ओढत होता. ती वृद्ध महिला बिचारी वेदनेने ओरडत होती. लोक दूर उभे राहून हा तमाशा बघत होते. राम धावत गेला आणि वृद्ध महिलेला ओढत असलेल्या पोलिसाला थांबवत म्हणाला, जर कुणीही या वृद्ध महिलेला हात जरी लावला तर समजा की ही तुमची खाकी उतरायला वेळ लागणार नाही. तुम्हाला लाज कशी वाटत नाही एका महिलेसोबत असे वागताना? आणि हे सर्व करून तुम्हाला मोठेपणा वाटतो का? पण जर यांच्या जागी कुणी गुंडगिरी करत असता तर तुमची सगळी बहादुरी कुठे गेली असती? त्या गुंडांसमोर तुम्ही हात जोडून उभे राहिले असता किंवा दुरून तमाशा बघितला असता. रामचे बोलणे ऐकून पोलीस वैतागून म्हणाला, काय बकवास आहे? सरकार कामात हस्तक्षेप करणे तुम्हाला महागात पडेल. तुम्ही इथून जा. तेव्हा राम रागाने म्हणाला, मी काय करतोय आणि काय करत नाही हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण तुम्ही सांगा, हे तुम्ही तुमच्या मर्जीने करताय का कुणा वरिष्ठाच्या आदेशावरून? त्यातील एक पोलीस म्हणाला, तुम्हाला दिसत नाही का, या लोकांनी या शहराला भिकाऱ्यांचे शहर बनवले आहे. शहराच्या प्रत्येक गल्लीत, चौकात, प्रत्येक सिग्नलवर हेच लोक दिसतात. दिवसभर भीक मागतात आणि रात्री रस्त्याच्या कडेला झोपतात. काहींनी तर रस्त्याच्या कडेला आपले ठिकाणच बनवले आहे. म्हणून आम्हाला वरूनच आदेश दिला आहे की जर कोणी भिकाऱ्याने रस्त्याच्या कडेला आपले ठिकाण बनवले असेल तर त्यांना तेथून हटवावे. पोलिसाचे बोलणे ऐकून राम संतापून म्हणाला, याचा अर्थ तुमच्या साहेबांनी त्यांच्यासाठी राजवाडे बांधले आहेत का, जिथे त्यांना ठेवले जाणार आहे? की तुमच्या साहेबांनी त्यांच्यासाठी हॉटेल उघडले आहेत, जिथे त्यांना मोफत जेवण मिळणार आहे? तेव्हा पोलीस वैतागून म्हणाला, आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. मग यावर राम म्हणाला, ठीक आहे, मग मीच तुमच्या SP साहेबांशी बोलतो. असे म्हणत रामने SP साहेबांना फोन केला आणि त्यांना म्हणाला, नमस्कार महोदय, मी उच्च न्यायालयाचा वरिष्ठ वकील राम पाटील बोलतोय. त्या बाजूने आवाज आला, हो बोला ना मिस्टर राम पाटील. यावर राम म्हणाला, महोदय, तुम्ही तुमच्या शिपायांना कायदा तोडण्याचा आदेश दिला आहे का? जर असे असेल तर सर्वांविरुद्ध न्यायालयाची अवमानना केल्याच्या गुन्ह्यात तुमच्यावर कारवाई करावी लागेल. तेव्हा त्या बाजूने SP साहेबांचा आवाज आला, अहो पण प्रकरण काय आहे? तेव्हा राम म्हणाला, तुमचे लोक हे विसरले आहेत की एका महिलेसोबत, विशेषतः वृद्ध महिलेसोबत कसे वागावे. मी ऐकले आहे की तुम्ही भिकाऱ्यांना शहराबाहेर हकलवून देण्याचा आदेश दिला आहे. मला विचारायचं आहे की तुम्ही त्यांच्या पुनर्वासाची काही व्यवस्था केली आहे का? जर नसेल तर तुम्ही उच्च न्यायालयाची टिप्पणी विसरलात का, ज्यात स्पष्ट लिहिले आहे की भिकाऱ्यांविरुद्ध कोणताही आदेश लागू करता येणार नाही. कोणीही स्वतःच्या इच्छेने भीक मागत नाही साहेब. गरिबी आणि परिस्थितीमुळे ते भीक मागण्यास भाग पाडतात आणि जोपर्यंत त्यांच्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची हमी दिली जात नाही तोपर्यंत भीक मागण्यावर बंदी घालता येणार नाही. तुमचे लोक हेही विसरलेत की महिला अपराधीला फक्त महिला पोलीस कर्मचारीच हात लावू शकते. ही वृद्ध महिला इथे एका झाडाखाली राहत होती, पण तिच्याबद्दल कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की ती का इथे राहते, तिची परिस्थिती काय आहे. उलट हा आदेश दिला गेला की भिकारी शहराच्या शोभेस डाग लावत आहेत, म्हणून त्यांना बाहेर हकलावून द्या.
तुमचेच पोलीस एका वृद्ध महिलेला असे ओढत होते की जणू काही एखादा जगप्रसिद्ध गुन्हेगार पकडला आहे. पण तुमचे हेच पोलीस तेव्हा कुठे जातात जेव्हा शहरात चोऱ्या होतात, दिवसाढवळ्या खून होतात, गुंड बंदुका घेऊन पोलिसांसमोरून आरामात फिरत जातात. रामचे बोलणे ऐकून SP साहेबांनी घटनास्थळाचे लोकेशन विचारले आणि 10 मिनिटातच तिथे पोहोचले. SP साहेब आल्याबरोबर सर्व पोलीस कर्मचारी सतर्क झाले. रामने पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाईट वागणुकीची संपूर्ण सविस्तर माहिती SP साहेबांना सांगितली. तेव्हा SP साहेबांनी संतापून त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश दिला की संबंधित सर्व पोलिसांना तातडीने लाईन हजर करा. यानंतर ते वृद्ध महिलेकडे वळाले आणि त्यांना म्हणाले, आई, तुम्ही इथेच राहू शकता. तुम्हाला कोणी काहीही बोलणार नाही, काहीही तुम्हाला त्रास देणार नाही. त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. तेव्हा राम म्हणाला, माफ करा साहेब, पण आता या आई इथे राहणार नाही. माझ्या घरात आईची जागा बऱ्याच वर्षांपासून रिकामी आहे. आता त्या माझ्या घराची शोभा वाढवतील. असे म्हणत रामने SP साहेबांना नमस्कार केला आणि वृद्ध महिलेचा हात धरून म्हणाला, आई, चला, आता तुम्हाला या झाडाखाली राहण्याची काहीच गरज नाही. तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली, बेटा, माझं गाठोडं यांनी कुठेतरी फेकून दिलं आहे रे, मला सापडतच नाही. तेव्हा राम म्हणाला, आई, आता त्या गाठोड्याची काय गरज आहे? चला आता आपण निघूया. तेव्हा ती आई म्हणाली, नाही बेटा, त्यात माझ्या मुलांचा फोटो आहे. तेव्हा त्या पोलिसांनी ते गाठोडं शोधून काढलं आणि त्या वृद्ध महिलेच्या हातात दिलं. राम धावतच गेला आणि त्याची गाडी आणून त्यांना त्यात बसवले आणि घराकडे निघाला. गाडीत बराच वेळ गप्प बसल्यानंतर ती वृद्ध आई म्हणाली, बेटा, मला इथेच कुठेतरी सोड. मला तू कुठे नेत आहेस? मी माझे नवीन ठिकाण शोधून काढेन. यावर राम म्हणाला, आई, तुम्ही विसरलात का मी काय म्हटलं होतं की आता तुम्ही आमच्याबरोबरच राहाल. घरी तुमच्या 2 सुना आहेत, नातवंड आहेत. हे ऐकून त्या आई म्हणाल्या, बेटा, आता माझ्याकडून काहीही काम होत नाही. मी तुमच्या काय उपयोगाची? आता मी घरातील कामेही विसरले असेन. मी काय करणार आता? तेव्हा राम म्हणाला, आई, आता तुम्ही आमच्या आई आहात. तुम्हाला काहीही करायची गरज नाही, फक्त आदेश द्यायचे आहेत. काम करण्यासाठी तुमच्या सुना आहेत ना. यावर ती वृद्ध महिला शांत बसली. पण रामच्या मनात विचारांचा गोंधळ चालूच होता. तो विचार करत होता, किती मजेशीर गोष्ट आहे ना. उंदीर जर दगडाचा असेल तर तो गणपती बाप्पाचे वाहन समजून सर्वजण पुजतात. पण जर घरात उंदीर दिसला तर त्याच्या मागे लागतात आणि त्याला मारून टाकतात. त्याचप्रमाणे आई वडील जर भिंतीवर लटकलेले फोटो असतील तर सर्वजण त्यांची पूजा करतात, ब्राह्मणांना जेवायला घालतात. पण जिवंत असताना त्यांना त्यांची किंमत समजतच नाही. त्यांना पोटभर जेवणही दिले जात नाही. आजपर्यंत मला हे समजले नाही की माणूस इतर माणसांविषयी द्वेष का बाळगतो आणि दगडांवर इतकं प्रेम का करतो. एका देवीच्या दर्शनासाठी लोक डोंगर चढतात, पण स्वतःच्या आईला दारोदार भटकण्यास भाग पाडतात. पण कदाचित माणूस असा विचार करतो की देवाच्या दर्शनाने त्याचे सर्व पाप धुतले जातील. हो, कदाचित त्याचे इतर पाप धुतले जातील, पण आई वडिलांवर केलेला अन्याय देव कधीही माफ करत नाही. ज्याप्रमाणे मरण पावलेल्या माणसाला खांदा देणे लोक पुण्य समजतात, तसंच जर जिवंत माणसाला आधार देणे पुण्य समजले तर जग किती सुंदर झाले असते ना. पण या जगाचं काय झालं आहे? नातेसंबंधांची किंमतच पूर्णपणे नष्ट झाली आहे. कोणालाही दुसऱ्यांच्या दुःखाची चिंताच नाही. असो, आतापर्यंत रामने आईला विचारले नव्हते की त्यांची मुलं जिवंत आहेत का नाही. पण जर ते जिवंत असतील तर त्यांना मरून जायला हवे होते. कारण एक आई जी आपल्या मुलांचे फोटो हृदयाशी लावून फिरत असेल, भीक मागत असेल, तर तिच्या जिवंत मुलांना 2 वेळेच्या अन्नाचीही सोय करता येत नसेल का? डोक्यात चाललेल्या विचारांच्या गोंधळाला एका बाजूला ठेवून रामने विचार केला की या सगळ्या गोष्टी आपण आईसोबत बसून आरामात नंतर बोलू. कारण त्याला आत्ता सध्या त्यांना त्रास द्यायचा नव्हता.
कारण जुन्या जखमा उकरल्या की खूप वेदना होतात. त्याने आपल्या पत्नीला फोन करून सांगितलं की तो एक वृद्ध आईंना घरी घेऊन येत आहे. थोड्या वेळाने राम घरी पोहोचला आणि पाहून आश्चर्यचकित झाला की कुटुंबातील सगळेजण दारात उभे होते आणि आरतीची सगळी तयारी केली होती. रामची पत्नी सरिता आरती करणार तेवढ्यात त्या वृद्ध आई इतक्या आनंदित झाल्या की रामची पत्नी सरिता आणि त्याच्या भावाची पत्नी पूजा यांना त्यांनी घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कदाचित त्यांना विश्वासच बसत नव्हता की एका भिकारी स्त्रीचा इतक्या सन्मानाने सत्कार केला जाऊ शकतो आणि तिला स्वीकारलं जाऊ शकतं. छोटी छोटी मुलं त्यांच्या पायांना मिठी मारून बसली. रामचा मुलगा म्हणाला, पप्पा, ही आपली आजी आहे ना? तेव्हा राम म्हणाला, हो बाळा, तू विचारत होतास ना की आपली आजी कुठे आहे? तर बघ, आज मी तिला घेऊन आलो आहे. त्या वृद्ध आई जमिनीवर बसल्या आणि तिन्ही मुलांना आपल्या मिठीत घेतलं. नंतर रामकडे पाहून म्हणाल्या, बाळा, मी कसली आजी आहे? मी तर रिकाम्या हातांनीच इथे आली आहे. तेव्हा राम म्हणाला, आई, ना तुम्ही कुठे जात आहात ना ही मुलं कुठे जात आहेत. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घ्याल. तुम्ही काळजी का करता? असं म्हणत त्याने आईचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश केला. संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं होतं. जणू काही सगळ्यांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा राम ऑफिसमधून घरी परतला तेव्हा त्याला आई कुठेही दिसल्या नाहीत. रामने आपल्या पत्नी सरिताला विचारलं, आई कुठे आहेत? तेव्हा तिने इशारा करून सांगितलं की आई आपल्या खोलीत आहेत. राम हळूच त्यांच्या खोलीकडे गेला. जाऊन पाहिलं तर आई आपल्या पतीचा फोटो बघत होत्या आणि अश्रू ढाळत होत्या. पण एक फोटो त्यांनी उलटा करून ठेवला होता. कदाचित त्यांच्या मुलांचा असेल. असा विचार करून रामने आईंना विचारलं, आई, तुम्ही का रडत आहात? इथे काही त्रास आहे का? तेव्हा आई अचानक वळाल्या आणि डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाल्या, काय बोलतोस बाळा? इथे काय त्रास असणार? हे ऐकून रामने त्याच्याजवळ एक खुर्ची ओढली आणि त्यावर बसला. तोपर्यंत रामची पत्नी सरिताही तिथे आली होती. तीही आईंच्या जवळ बसून म्हणाली, कदाचित आईंना मुलांची आठवण येत असेल. तेव्हा आई म्हणाल्या, नाही बाळा, तू चुकीचा विचार करत आहेस. मुलांची आठवण येत होती जेव्हा ते लहान होते, पण आता नाही. मग आईंनी आपल्या नवऱ्याचा फोटो दाखवला आणि म्हटलं, आज माझे अश्रू या माणसाला पाहून वाहू लागले, ज्याने कधी सुख काय असतं ते जाणलंच नाही. तरुणपणी माझ्या सुखसुविधांसाठी आणि मग मुलांच्या संगोपनासाठी त्याने आपलं सुख दुःख कधीच पाहिलं नाही. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यातच तो गुंतलेला होता. त्यांनी 2 मजली घर बांधलं होतं की आमची 2 मुलं आहेत, एक वर राहील आणि दुसरा खाली राहील. स्वतःसाठी खाली एक खोली बांधली आणि म्हणाले, आता आपल्याला इतकंच बास. मुलं मोठी झाली, नोकरी लागली आणि त्यांचं लग्नही झालं. पण एक दिवस हा माणूस मला एकटीला सोडून कायमचा निघून गेला. तेव्हा राम म्हणाला, आई, तुम्हाला 2 मुलं आहेत, मुलगी नाही का? तेव्हा आई हसल्या आणि म्हणाल्या, काश माझी एक मुलगी असती तर मला हे दिवस पाहावेच लागले नसते आणि मला भीक मागण्याची वेळच आली नसती. माझ्या पोटच्या मुलांनी मला दारोदार फिरायला सोडलं आहे. त्यांना माझ्या घरात राहण्याचा काहीच हक्क नाही. मी हा खूप काळापासून विचार करत होते, पण तेव्हा मी असहाय्य होते, काही करू शकत नव्हते. आईच्या डोळ्यात अश्रू पुन्हा आले होते, पण आता त्यात दुःख कमी आणि निर्धार जास्त होता. तेव्हा राम म्हणाला, आई, तुम्ही दुःखी का होतात? त्यांनी जे केलं ते देव पाहत आहे आणि त्यांना त्यांचं फळ नक्कीच मिळेल. आता तुम्ही त्यांना विसरून जा आणि इथे आनंदात जगा. पण त्या आई म्हणाल्या, नाही बेटा, आता नाही. मी खूप सहन केलं आहे. तुला माहिती नाही बेटा, माझ्याबरोबर काय घडलं आहे. असं म्हणताना आईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा रामचा धाकटा भाऊ श्यामही तिथे येऊन बसला. तो म्हणाला, सांगा ना आई, तुमच्या मुलांनी तुम्हाला अशा अवस्थेत का सोडलं? तेव्हा आई आपले अश्रू पुसत म्हणाल्या, बेटा, ते गेल्यानंतर माझे नशीबच फुटले. माझा एक मुलगा इथेच राहत होता कारण त्याची नोकरी या शहरात होती, पण मोठ्या मुलाची नोकरी दुसऱ्या शहरात होती, म्हणून तो भाड्याच्या घरात राहायला गेला. बेटा,
वेळेबरोबर मी माझ्या घरात मालकिणीच्या जागी मोलकरीण बनत गेले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील सगळी कामं करत राहायचे. तरीही सून मलाच ओरडत राहायची, टचके टोमणे देत राहायची, म्हणायची की मी काहीच काम बरोबर करत नाही. तरीही मी चुपचाप सहन करत होते. माझ्या धाकट्या मुलाला सगळं काही कळत होतं, पण तो कधीच आपल्या बायकोला काहीच बोलत नव्हता. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एक दिवस मी स्वयंपाकघरात भांडी घासत होते की अचानक माझ्या हातून एक भांडं निसटून खाली पडलं. भांडं पडल्याचा आवाज ऐकून सून धावत आली आणि मला धक्का देत म्हणाली, हात तुटले आहेत का तुझे? माहिती नाही की आमचा पाठलाग कधी सोडेल. म्हातारं गेलं, पण ही म्हातारी अजून आमच्या छातीवर बसली आहे. मला दुःख या गोष्टीचं नव्हतं की सुनेने मला असं म्हटलं किंवा माझ्यासोबत चुकीचं वागली. दुःख तर या गोष्टीचं होतं की हे सर्व माझ्या मुलाने पाहिलं, ऐकलं आणि तसाच काहीच न म्हणता ऑफिसला निघून गेला. त्याचं हे असं वागणं पाहून मी पूर्णपणे तुटून गेले. त्या क्षणी मी ठरवलं की आता मी याच्याजवळ राहणार नाही, मोठ्या मुलाच्या घरी जाईन. असा विचार करून मी दुसऱ्या दिवशीच मोठ्या मुलाच्या घरी निघाले. मी घराच्या बाहेर निघताना मला कोणीही विचारलं नाही की मी कुठे जात आहे. मी वाटेत विचार करत होते की मोठी सून सुशिक्षित आहे, ती माझ्याशी चांगलं वागेल. पण माझे हे स्वप्नही धुळीस मिळाले. मी जशी मोठ्या मुलाच्या घरी पोहोचले तसं मोठ्या सुनेने मला पाहताच विचारलं, काय झालं म्हातारे, लहान मुलाने घराबाहेर काढलं का? हे ऐकून मला धक्काच बसला. मी तिला म्हटलं, सुनबाई तू शुद्धीत आहेस ना, कशा गोष्टी करतेस? एक आई आपल्या मुलाच्या घरी येऊ शकत नाही का? पण ती अजिबात नरमली नाही. मी तरी कुठे जाऊ शकत होते. इकडे आड आणि तिकडे विहीर आणि शेवटी मन मारून तिथेच राहिले. पण रात्री मुलगा आल्यावर सुनबाईने घर सोडून जाण्याची धमकी दिली. मग काय, मुलाने माझी जागा दाखवली. मी दुसऱ्याच दिवशी सकाळी उठले आणि कायमसाठी माझ्या मुलांचे घर सोडले. त्या दिवसानंतर या पापी पोटाने मला सर्वांसमोर हात पसरायला भाग पाडलं. माझ्याजवळ भीक मागण्याशिवाय कोणताही मार्ग राहिला नाही. आता तूच सांग बाळा, माझा गुन्हा काय आहे? एवढंच ना की मी त्यांना जन्म दिला, त्यांना बोट धरून चालायला शिकवलं, राहण्यासाठी चांगलं घर दिलं आणि चांगलं शिक्षण दिलं. मग माझा हा शेवट का झाला? असे म्हणताना आई पुन्हा रडू लागल्या. तेव्हा राम म्हणाला, नाही आई, तुम्ही काहीच गुन्हा केला नाही. गुन्हेगार तर तुमची मुलं आणि सुना आहेत. त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतीलच. तुम्ही काळजी करू नका. त्या लोकांना मी अशी शिक्षा देईल की हे संपूर्ण जग पाहतच राहील. त्यांना सुद्धा भीक मागायला नाही लावलं तर माझं नाव राम नाही. तेव्हा रामचा लहान भाऊ श्याम म्हणाला, दादा तू फक्त त्यांचा पत्ता दे, मी त्यांना अशी शिक्षा देईल की त्यांनी स्वप्नातही कधी विचार केला नसेल. तेव्हा राम म्हणाला, श्याम तू फक्त बघत राहा, तुला काहीच करण्याची गरज नाही. राम विचार करू लागला की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आई वडील हयात असताना त्यांच्या घरावर किंवा मालमत्तेवर मुलांचा काहीच हक्क नसतो. मुलांना त्या घरात तेवढ्याच काळापुरते राहता येते जोपर्यंत आई वडिलांची इच्छा असते. जर आई वडिलांना मुलं घरात राहायला नको असेल तर मुलांना घर सोडावेच लागते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन रामने सर्व तयारी केली आणि संध्याकाळी घरी येऊन त्याने आईंच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि दुसऱ्या दिवशीच ती कागदपत्रे जिल्हा अधिकारी साहेबांच्या कार्यालयात सादर केली. जेव्हा पोलीस घराच्या दारात आले तेव्हा पोलिसांना पाहून आईचा लहान मुलगा रमेश गोंधळून गेला. तो घाबरून घाईघाईने बाहेर आला आणि म्हणाला, काय झालं साहेब? तेव्हा पोलिसांनी त्यालाच उलटा प्रश्न केला, तुम्ही कोण आहात आणि हे घर कोणाचं आहे? तेव्हा रमेश म्हणाला, घर आमचंच आहे, दुसरं कोणाचं असेल? तेव्हा पोलिसांनी पुन्हा प्रश्न केला, वर दुसऱ्या मजल्यावर कोण राहते? तेव्हा रमेश म्हणाला, वरचा भाग माझ्या मोठ्या भावाचा सुरेश दादाचा आहे. तो जवळच्या शहरात नोकरी करतो, म्हणून त्याने त्याचा मजला भाड्याने दिला आहे आणि तो तिकडेच राहतो. तेव्हा पोलिसांनी लगेच आदेश दिला, तुमच्या मोठ्या भावाला लगेच इथे बोलवा आणि तुम्ही या घराची कागदपत्र घेऊन या. तेव्हा रमेश गोंधळून म्हणाला, साहेब झालं तरी काय आहे? तुम्ही घराची कागदपत्र का मागत आहात? जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही शेजाऱ्यांना विचारू शकता, हे घर आमचेच आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, आम्ही शेजाऱ्यांकडून आणि तहसील कार्यालयातून चांगलीच चौकशी केली आहे की हे घर कमलताईंचं आहे आणि तुम्ही लोकांनी ते जबरदस्तीने ताब्यात घेतलं आहे.
तुम्ही लोक आत्ताच घर रिकामं करा, नाहीतर पोलीस आपलं काम स्वतः करेल. तेव्हा रमेश हसून म्हणाला, अहो साहेब, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. कमलताई हे आमच्या आईंचं नाव आहे. तेव्हा पोलीस पुन्हा म्हणाले, मग ठीक आहे, तुमच्या आईला बोलवा बरं. हे ऐकून रमेश गोंधळून गेला आणि म्हणाला, साहेब, आई इथे नाही. कुठे गेली याचा काहीच पत्ता नाही. तिचं मानसिक संतुलन बिघडलं होतं, त्यामुळे ती काहीच न सांगता घरातून निघून गेली. आम्ही खूप शोधलं, पण ती कुठेही सापडली नाही. हे ऐकून इन्स्पेक्टर रागाने म्हणाले, जास्त बोलण्याची गरज नाही. आम्हाला कळलं आहे की कोणाचं मानसिक संतुलन बिघडलं होतं आणि कोणाचं बिघडलं नव्हतं. आता तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला बोलवा आणि तोपर्यंत तुमचं सामान बाहेर काढून ठेवा आणि घर रिकामं करा. वरच्या भाडेकरांना सुद्धा 15 दिवसात घर खाली करायला सांगा, पण तुम्ही आत्ताच्या आत्ता रिकामं करा. थोड्या वेळातच मोठा भाऊ सुरेशही तिथे आला. त्यानेही रमेशने सांगितलेल्या गोष्टी पुन्हा सांगितल्या, पण काहीच फायदा झाला नाही. पोलिसांनी सर्व सामान बाहेर फेकून दिलं. दूर गाडीत बसलेल्या कमलताईंनी आणि रामने हा तमाशा पाहिला. रामने आईंना विचारलं, ठीक आहे ना आई? तेव्हा कमलताई म्हणाल्या, बाळा, मी त्यांना जन्म दिला आहे, त्यामुळे आई या नात्याने मला दुःख होत आहे, पण त्यांना धडा मिळणेही गरजेचं होतं. तेव्हा राम म्हणाला, आई, आत्ता तर फक्त ते बेघर झाले आहेत. उद्या त्यांच्याकडे ती नोकरीही राहणार नाही जी तुम्ही दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर मिळाली होती. दोन्ही भावांनी आपल्या मुलांसह ती रात्र पार्कमध्येच घालवली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना हे पाहून धक्का बसला की त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. त्यांना टर्मिनेशन लेटर देण्यात आलं होतं. जेव्हा रमेशने कारण विचारलं, तेव्हा त्याला सांगितलं गेलं की तुम्ही आईच्या नावावर कंपनीसोबत फसवणूक करत होतात. त्यांच्या उपचारांच्या नावाखाली खोटे बिलं लावून तुम्ही हजारो रुपये खिशात टाकले, पण तुमची आई अस्तित्वातच नाही. असंच काहीतरी आरोप मोठा भाऊ सुरेशच्या कंपनीकडूनही त्यावर लावण्यात आला होता. ते पूर्णपणे खचून हारून पार्कमध्येच परत आले. तेव्हा रमेश म्हणाला, दादा, आता काय होणार? राहायला भाड्याचं घर तर मिळेल, पण आता नोकरी कुठे मिळणार? आणि नोकरी नसेल तर घर खर्च आणि खोल्यांचं भाडं कसं भरायचं? शेवटी दोघांनी ठरवलं की त्यांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला हवं. दुसऱ्या दिवशी दोघे भाऊ SP साहेबांकडे गेले आणि म्हणाले, साहेब, आम्हाला घरातून बाहेर काढलं आहे आणि आमची नोकरीही गेली आहे. आमच्या लहान मुलांसह आता आम्ही कुठे जाऊ? तेव्हा SP साहेब म्हणाले, यात विचार करण्यासारखं काय आहे? तुम्हीही तिथे जा जिथे तुमच्या आईंनी 5 वर्ष काढली होती आणि तेच करा जे तुमच्या आईंनी केलं. आता तुम्हीही मुलांसह रस्त्यावर भीक मागा. यापेक्षा कमी शिक्षा तुमच्यासाठी काहीच नाही. माफ करा, मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. जे काही करायचं असेल ते त्या घराच्या खऱ्या मालकीन कमलताईच करू शकतात. पोलिसांनी तुम्हाला सांगितलंच असेल की आई वडील जिवंत असेपर्यंत त्यांचं घर त्यांचंच असतं, मुलांचं नाही. तुम्ही जाऊ शकता. यावर रमेश म्हणाला, साहेब, आम्हाला आईचा पत्ता माहिती नाही. कृपया तिचा पत्ता सांगा. आम्हाला आमच्या चुकीचं प्रायचित्त घ्यायचं आहे. तेव्हा SP साहेब म्हणाले, यासाठी तुम्हाला ऑफिसकडून काहीच मदत मिळणार नाही, कारण येथील कागदपत्रांमध्ये त्यांचा तोच पत्ता आहे जिथून तुम्ही त्यांना बाहेर काढलं होतं. तुम्ही हायकोर्टाचे वकील राम पाटील यांना भेटा. कदाचित त्यांना तिचा पत्ता माहिती असेल, कारण ही केस त्यांच्या मार्फतच इथे आली होती. त्यानंतर दोघे भाऊ रामच्या ऑफिसला गेले, पण ते तिथे नव्हते. त्यांच्या सहकार्याने सांगितलं की ते लवकरच येतील आणि जर काही महत्त्वाचं काम असेल तर ती इथे थांबू शकतात. दोघे भाऊ रामच्या ऑफिसमध्ये बसून 2 तास उलटून गेले, पण राम अजूनही आले नव्हते. शेवटी त्यांनी त्यांच्या ज्युनियरला विचारलं, सर, वकील साहेबांना विचारा ना की ते कधी येतील. तेव्हा तो ज्युनियर कपाळाला हात मारत म्हणाला, ओ माय गॉड, मी तुम्हाला सांगायचंच विसरलो की आज ते येणारच नाहीत, कारण आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे. मलाही लवकर त्यांच्याच घरी जायचं आहे. तेव्हा रमेश घाईघाईने म्हणाला, सर, कृपया त्यांचा पत्ता सांगा ना. आमचं त्यांच्याशी भेटणं खूप गरजेचं आहे. तेव्हा रामच्या सहकार्याने त्यांना त्यांच्या घराचा पत्ता सांगितला आणि जायला सांगितलं. त्यावेळी इकडे रामची पत्नी सरिताने एक सुंदर साडी आणून कमलताईंना दिली.
आणि म्हणाली, आई, आज संध्याकाळी त्यांच्या ऑफिसमधील आणि आसपासचे लोक तुम्हाला भेटायला येत आहेत, म्हणून ही नवीन साडी नेसून घ्या. जर ही पसंत नसेल तर तुम्ही येऊन बघा, जी कोणती चांगली वाटेल ती नेसा. तेव्हा कमलताई हसत म्हणाल्या, अगं बाळा, माझ्यासाठी तू जी साडी आणली आहेस ती छान आहे. आई थोड्या वेळ थांबल्या आणि मग पुन्हा म्हणाल्या, अगं सुनबाई, एक गोष्ट विचारू का? जे लोक येत आहेत त्यांच्यासाठी जेवणसुद्धा करायला लागेल ना. चल, मी तुमची दोघींची मदत करते. तुम्ही दोघी एकट्याच एवढं सगळं कसं कराल? आईच्या बोलण्यावर सरिता हसली आणि म्हणाली, आई, तुम्ही बाहेर येऊन तर बघा, आचारी आले आहेत. तुम्ही काळजी करू नका. संध्याकाळ होताच लोक जमू लागतील. संध्याकाळी बाहेर आईंना एका सोप्यावर बसवले होते. आजूबाजूला संगीत चालू होते. हे पाहून कमलताई खूपच आनंदित झाल्या. काही वेळानंतर सरिता आणि पूजा एक मोठा केक घेऊन आल्या आणि तो कमलताईंसमोर ठेवलेल्या टेबलवर ठेवला. हे पाहताच कमलताई चकित झाल्या आणि असे पाहू लागल्या की त्यांना विचारायचे होते की बाळांनो, हे सगळं काय आहे? तेवढ्यात सगळे लोक टेबलजवळ आले आणि सगळे एकत्रितपणे गाणं म्हणू लागले, हॅपी बर्थडे टू यू आई. हे ऐकताच आश्चर्यचकित होऊन कमलताई सरिताला म्हणाल्या, बाळा, आज माझा वाढदिवस आहे आणि मला याची काहीच कल्पना नाही. तेव्हा सरिता हसत म्हणाली, आई, तुम्ही विसरू शकता, पण आम्ही कसे विसरू? आम्ही तुमच्या आधार कार्डवरून तुमची जन्मतारीख बघितली होती. इकडे बाहेर कमलताईंची सख्खी मुलं सुरेश आणि रमेश बाहेर उभे होते आणि विचार करत होते की घरात इतके पाहुणे आले आहेत, संगीत चालू आहे, सगळे लोक त्यात गुंतले आहेत. अशा वेळी आम्ही आत जाणं योग्य वाटेल का? तेही आमंत्रणाशिवाय. ते दोघे अजून विचार करतच होते की तेवढ्यात 3-4 पाहुणे त्यांच्या दिशेने आले आणि म्हणाले, इथं उभं काय करताय? चला आत या, कार्यक्रम चालू आहे. मग दोघेही आत आले, पण समोर जे पाहिलं ते पाहून त्यांची शुद्धच उडाली. समोरच त्यांची आई कमलताई राणीसारखी सजून दजून उभ्या होत्या आणि काही महिला त्यांना केक कापायला मदत करत होत्या. इतक्यात रामचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. तो धावतच त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही कोण आहात? तुमची ओळख काय आहे? तेव्हा रमेश म्हणाला, वकील साहेब, आम्ही कमलताईंचीच मुलं आहोत. खरं तर राम त्यांना ओळखत होता, पण असं दाखवलं की तो त्यांना ओळखतच नाही. आणि मग राम त्यांना म्हणाला, हो का, चला बाहेर या. असे बोलून राम त्यांना बाहेर घेऊन गेला. तेव्हा रमेश रामला म्हणाला, साहेब, आम्ही लोक उद्ध्वस्त झालो आहोत. आमच्याकडे राहण्यासाठी घर नाही, नोकरीसुद्धा हातातून गेली. बायको मुलांना पार्कमध्ये सोडून आलो आहोत. तुम्ही आमची मदत करा साहेब. तेव्हा राम म्हणाला, हे माझं ऑफिस नाही आहे, हे माझं घर आहे. मी घरी ऑफिसची कामं करत नाही. ते दोघे रामसमोर हात जोडून विनवण्या करू लागले आणि म्हणाले, साहेब, आम्हाला माहीत आहे की आम्ही इथं यायला नको होतं, पण काय करणार, मुलांना उपाशी झोपलेलं आम्ही पाहू शकत नाही. यावर राम रागाने म्हणाला, तुमच्या प्रिय पत्नींना सांगा ना, त्या खूप धमक्या देत होत्या ना. आता वेळ आली आहे त्यांना मुलांना घेऊन माहेरी जाण्याची आणि तुम्हीही त्यांच्या मागोमाग जा. यापेक्षा चांगला उपाय तुमच्यासाठी असूच शकत नाही. आणि तुम्ही कोणत्या मुलांसाठी एवढं गायावया करताय? आज तुम्ही त्या मुलांसाठी एवढं धडपडताय, आज तुम्ही त्या मुलांचे पोट भराल. उद्या तीच मुलं तुम्हाला आणि तुमच्या बायकांना धक्के देऊन घराबाहेर काढून भीक मागण्यास भाग पाडतील. जसे तुम्ही तुमच्या आईसोबत केलं, तसंच तुमची मुलंही तुमच्यासोबत करतील. तेव्हा रमेश पायावर पडला आणि रडत म्हणाला, साहेब, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. आम्ही आमच्या आईचा अपमान केला आहे. आम्ही आईचे पाय धरून क्षमा मागू. तुम्ही आम्हाला आईसमोर घेऊन चला. तेव्हा राम शांतपणे म्हणाला, तुम्ही चूक नाही केली. तुम्ही तर एक गुन्हा केला आहे आणि गुन्ह्यांना क्षमा नसते. शिवाय आता ती तुमची आईच नाही तर माझी आई आहे आणि तुमच्यासारख्या मुलांना त्यांचं तोंड बघण्याचा अधिकार नाही. आणि तुमच्यासारख्या मुलांची हीच शिक्षा आहे की तुम्ही आयुष्यभर आपल्या आईचा चेहरा पाहण्यासाठी तडफडाल.
म्हणून आता तुम्ही लोक सन्मानाने इथून निघून जा. जर इथल्या लोकांना कळलं की तुम्ही आला आहात तर ही परिस्थिती माझ्या हातातून निसटून जाईल आणि मग तुमचं काय होईल ते देवही सांगू शकणार नाही. आणि माझ्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी मला काहीही अशुभ घडू द्यायचं नाही. आयुष्यभर तिने तुमच्या दोघांचेही वाढदिवस साजरे केले. आज तिचा वाढदिवस तिचा खरा मुलगा साजरा करतोय, त्यामुळे तिच्यासमोर येऊ नका. शेवटी विवश आणि मजबूर होऊन ते दोघे भाऊ तिथून निघून गेले. जेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना येताना पाहिलं तेव्हा धावत त्यांच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, अहो काय झालं? तेव्हाच सुरेश म्हणाला, काय व्हायचं होतं तेच झालं जे व्हायला हवं होतं. तुम्ही लोकांनी इतके चांगले कर्म केलेत की जग तुमची स्तुती करत आहे. आता तुमच्या कर्मांचं फळ सर्वांना भोगावं लागेल. तुम्ही तर भोगालच, पण त्याचबरोबर आम्हाला आणि मुलांनाही भोगावं लागेल. तेव्हा रमेशची पत्नी पुढे येऊन म्हणाली, अहो तुम्ही आम्हाला आईकडे घेऊन चला ना. आम्ही आईंच्या पाया पडून क्षमा मागू. आई लगेच आम्हाला माफ करतील. मग आम्ही त्यांना गोड बोलून घरी घेऊन येऊ आणि कागदपत्रांवर सह्या घेऊन घर आपल्या नावावर करून घेऊ. आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून रमेश चिडून म्हणाला, चूप रहा. तुम्ही दोघी अजूनही फक्त तुमच्या स्वार्थाबद्दलच बोलत आहात. इतकं घडलं तरी तुमच्यात काहीच सुधारणा नाही. आता कृपा करून तुम्ही तुमची मुलं उचला आणि तुमच्या प्रिय माहेरी जा. तुम्ही त्यांच्या लेकी आहात म्हणून तुमची काळजी घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आम्ही आतापर्यंत आमचे वचन पाळलं, पण तुम्ही लोकांनी एकदाही त्याकडे लक्ष दिलं नाही. आता वेळ आली आहे की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला बालपणी जे संस्कार दिलेत ते आता त्यांच्यावर लागू करा, जेणेकरून तेही आनंदित होतील. इतकी विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही दोघींनी या घराचा नाश केला त्याचप्रमाणे तिथे करू नका. आणि हो, जर तिथे सुद्धा तुम्हाला घरातून बाहेर हकलावून दिलं तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. मुलांना भीक मागायला सांगा आणि भीक मागताना लाज वाटत असेल तर घरोघरी जाऊन झाडू, फरशी आणि भांडी घासणं चालू करा. हा एक उत्तम व्यवसाय आहे. किमान तुम्हाला कळेल की भांडी कशी धुतली जातात. इतकं बोलून रमेश आपल्या पत्नीला भाड्याचे पैसे दिले आणि म्हणाला, आजपासून माझा आणि तुझा काहीही संबंध नाही. तुला जर दुसरे लग्न करायचे असेल तर तू करू शकतेस. आणि खरं सांगायचं तर यात तुमचा काहीच दोष नाही. जेव्हा आमच्या आईची सख्खी मुलं आम्हीच नालायक निघालो तर तुम्ही काय करणार? आम्ही फक्त आमच्या पत्नींच्या सुखासाठी सर्व काही करत राहिलो. तुमच्याच सुख सुविधांसाठी आम्ही सर्व काही करत होतो. पण जेव्हा आईने पैसे मागितले तेव्हा हात जोडून उभं राहिलो आणि आईला म्हणालो की आमच्याकडे विष खाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, तुला कुठून देऊ? इतकं बोलून रमेश मोठमोठ्याने रडू लागला. तेव्हा सुरेशच्याही डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला, तू बरोबर बोलत आहेस रमेश. आज आपण आपल्या कर्मांचं फळ भोगत आहोत. काश त्या दिवशी आपल्या पत्नींच्या गोष्टी न ऐकता आपण आपल्या आईला थांबवलं असतं तर आज आपल्याबरोबर आई असती आणि घरही असतं. असं म्हणताना सुरेशच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. आज दोन्ही भाऊ पश्चातापाच्या आगीत जळत होते, पण आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता. आईला दिलेल्या दुःखांसाठी तर देवही त्यांना कधीच माफ करणार नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, कमलताईंनी पश्चातापाच्या आगीत जळणाऱ्या आपल्या मुलांना माफ करायला हवं की नको मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.